हाच आहे तो कासव जो की मी तुम्हाला दाखवणार होते. तर तुम्ही कधी ऐकले आहे का 21 नखांचा कासव? तुम्हाला आज मी पूर्णपणे दाखवतो की ते गोष्ट खरी आहे की खोटी आहे. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. आज मी आलो होतो सकाळी इकडे फिरायला आणि तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची होती की आमच्या घरी आहे एक कासव, की लोकं त्याला म्हणत होते की 21 नखं आहेत आणि 21 नखं होणे म्हणजे काय शुभ असते, काही लाभ? ते मलाही नाही माहीत. जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग पूर्ण पहा तुम्ही. सर्व काही तुम्हाला माहीत होईल. काका गेले होते एकदा म्हणजे 2 दिवसाआधी शेतात, तर तिथं दिसला होता कासव आणि ते असेच घेऊन आले होते घरी. पाहूया त्याची कहाणी पूर्णपणे काय आहे. आता कासव आहे तो घरी, घरी जाऊनच तुम्हाला सर्व काही दाखवतो आता. गाईज, मी आता घरी आले आहे ना, तुम्हाला दाखवणार आहे आता मी की आमच्या घरी जे कासव होतं सापडलेलं ते कसं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला जे म्हणजे शंका आहेत, म्हणजे की त्याची नखाबद्दल ते सर्व काही जाणून घेऊ आपण. माझ्या समोर आहे आणि तो समोर चालत आहे बघा. हाच आहे तो जे की याला म्हणत होते की 21 नखं आहेत. पण आपण पाहूया याचा पूर्ण रिव्ह्यू, म्हणजे कसं काय आहे, कसा म्हणजे याचा कवच काय आहे, त्याच्या नखाबद्दल पूर्ण काही जाणून घेऊया आपण. म्हणजे हा कासव काही म्हणजे असा काही लकी वगैरे तेवढा काही नसेल आणि मला असंच वाटते, कारण की अंधविश्वास करणारे लोक खूप आहेत. म्हणून मी तुम्हाला टायटलमध्ये टाकणार आहे की 21 नखांचा कासव आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगणार आहे. पुष्कळ लोक असे म्हणत होते की 21 नखं असल्यामुळे तो शुभ राहते कासव, काय राहते. मला तेवढा काही माहिती नाही. गुगलवर बघितलं मी तर नॉर्मली कासवाला म्हणजे समोर 5-5 नखं आणि मागं 4-4, तर असे टोटल नखं 18 असतात. पण काही असं दुर्मिळ कासव असू शकते की त्याला एखादी वेळ 20 किंवा 21 नखं मिळाले असतील. तेच लोक तसे म्हणत होते. हाही कासव काही असा काही वेगळा नाही, मी तुम्हाला असंच टायटलमध्ये टाकला आहे. हाही कासव म्हणजे साधाच आहे, साधेच नखं आहेत त्याचे. मी आत्ता बघितले तर तेवढा काही वाटला नाही. हा कासव भेटला होता आपल्याला म्हणजे शेतामध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा, आणि हा चांगल्या परिस्थितीत नव्हता म्हणून त्याला आम्ही घरी आणण्यात आला. आणि ह्या कासवाला आम्ही कुठलाही काही त्रास पोचवणार नाही, सुरक्षितपणे त्याच्या मोकळ्या जागी आम्ही त्याला सोडून देऊ. याला म्हणजे माझ्या हातातच आहे बघा. हाच आहे तो कासव जो की मी तुम्हाला दाखवणार होते. पाहून घ्या एकदा याला. तर थोडासा मोठा आहे. मागच्या वेळेसही आम्हाकडे एक कासव सापडला होता, तर त्याला आम्ही सुरक्षितपणे सोडला होता तलावामध्ये. ह्याच चॅनलवर तो ब्लॉगसुद्धा आहे, तर तुम्ही ते पाहू शकता. आणि याचा मी तुम्हाला सिनेमॅटिक शूट आता करून दाखवतो, ते तुम्ही बघा कसा काय परते. आणि खरंच की म्हणजे सशालाही हरवू शकणारा हा कासव तसाच आहे. जेव्हा जेव्हा मी याच्या मागं धावते, म्हणजे याला समोर काही कचऱ्यासारखी जागा दिसते लपायला, तेव्हा हा तुरंत असा भागून जाते आणि त्या कचऱ्यामध्ये लपायला बघते. पाहूया कसा काही चाल आहे याची आता. समोर माझ्या कासव आहे आणि इकडं कचरा आहे. पाहूया हा कासव आपला कचऱ्यामध्ये कसा दडते ते तुम्हाला दाखवतो आता. पहा, मी त्याला थोडीशी लपायला जागा दिली आणि तो कसा लपत आहे तुम्हाला दाखवतो आता मी. पहा, त्याने पूर्ण हा कचरा उघडला आणि आतमध्ये घुसला. पहा, जसा की आपल्याला गायबच झाल्यासारखे दिसत आहे. तुम्हाला थोडंसं दिसत असेल. पहा, पूर्णपणे इथं गायबच झाला, म्हणजे सोडलो मी आत्ताच आणि पहा पूर्ण अंदर चालला गेला. हेच त्याची खासियत असते की जिथं त्याला अशी मुरमेली जागा दिसली, अशी फुसफुसी, तो तिथे पटकन म्हणजे गायब होऊन जातो, असा अंदर घुसून जातो, जेणेकरून तो म्हणजे कोणाला भेटू नाही शकणार म्हणून. आता इथं घुसला आहे, जर मी दुरून बघणार तर दिसणार नाही अजिबात. पहा, असं वाटतंय का तुम्हाला इथं कासव आहे, पण तो आतमध्येच आहे. पहा, इकडं पहा, इथं घुसला आहे तो आणि असं वाटत नव्हता का इथं कासव आहे म्हणून. पहा कसं दिसत आहे.
तर मी आता त्या कासवाला चांगल्या जागी म्हणजे ठेवणार आहे आणि वेळ भेटल्यावर त्याला चांगल्या जागी सोडून देणार आहे. तर हाच माझा उद्देश होता, की कासव म्हणजे कसा काय राहते त्याचा आणि लोकं काय मानतात, शुभ मानतात, काय मानतात, एवढाच सांगायचा होता मला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर एकदा बघून घ्या आपल्या नव्या पाहुण्याला. याला आपण बाय-बाय करणार आहोत आता. शेवटची वेळ बघून घ्या एकदा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय-बाय. जय हिंद, जय भारत. बाय-बाय. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे, की आम्ही याला कुठल्याही प्रकारचा त्रास पोहोचवणार नाही आणि सुरक्षित जागी याला सोडणार आहोत. तर तुम्ही कसलाही चिंता करू नका. तर एकदा बघून घ्या आपल्या पाहुण्याला.